मॅन ऑफ द मॅच सहा किताब आपण पाहतो या ठिकाणी देऊन त्या खेळाडूंना इथे सन्मानित करत आहोत. कोणार्क स्पोर्ट्स सुरेश हा चेंडू वाईड आहे. एका अतिरिक्त धावेने धावपलक आपण पाहतो या ठिकाणी पुढे हॅलो 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 दत्ता मामा दाखवणे हा खेळाडू तुम्हाला गोलंदाजी मार्गवरती तुकाई टायगर्स पारगाव दौंड या टीम कडून आपण पाहतो पहिलं षटक टाकण्यासाठी दत्ता दाखवणे यांनी हातावरती चेंडू घेतलेला आहे. आज वय वर्ष जर तुम्ही त्यांचं बघितलं तर अगदी 40 वर्षापेक्षा ज्यांचं वय आहे जास्त आणि आज चांगल्या खेळाडूंना लाजवेल असं त्यांचा फिटनेस आणि एक चांगली गोलंदाजी सुद्धा ते करत असतात. मिड विकेट मध्ये हा चेंडू डायरेक्ट हिटचा हा प्रयत्न दत्ता दाखवणे यांनी स्वतः तो चेंडू थांबवला. बघा तिथे तुकाई टायगर्स पारगाव हा दौंड तालुक्यामधला एक गाव एक टीमला नक्की त्या संघाची ताकद मोठी आहे. त्या संघाकडे तितक्या मोठ्या फलंदाजांचा भरणा असणारा हा संघ आहे आणि आज त्यांची पेरून पंढरपूर मोहोळ तालुक्यामधला असणारा एक मातब्बर प्रतिस्पर्धी क्रिकेट मधला आहे. त्यांच्यासोबत त्यांची गाठ पडलेली आहे आणि तो सामना तुम्ही मैदानाच्या आतमध्ये इथे पाहणार आहात. शॉर्ट मिड विकेट मध्ये हा चेंडू क्षेत्ररक्षक समोर आहे. यश तिथे असेल 7 क्रमांकाचा जसे त्यांना खेळाडूने परिधान केलेला आहे. पहिल्या षटकाचा खेळ प्रगती पद्धती सुरू असताना धावपलीवरती धावा आहेत का एकेरी अंकामध्ये असणारा तो धावपलक तुम्ही धावपलीवरती बघत आहात. 4 धावा धावपलीवरती पहिलं षटक दत्ता दाखवणे गोलंदाजी मार्गवरती घेऊन आलेले आहेत. फक्त 4 षटकांचा हा अवघा सामना तुम्ही इथे बघणार आहात. यावेळेस पुन्हा एकदा शरीरापासून दूरवरती हा चेंडू ठेवला होता. बॅट आणि बॉलचा संपर्क इथे कुठेही झाला नाही. निर्धाव हा चेंडू असेल आणि या निर्धाव चेंडूने षटक क्रमांक दत्ता दाखवणे यांचं पहिल्या क्रमांकाचं पाहता संपलं सुद्धा आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपलीवरती धावा आहेत फक्त 4 धावा. फक्त 4 धाव्यांचं हे षटक आपण पाहतो तर इथे पहिलं षटक तुम्ही इथे बघितलं तर आता षटक क्रमांक 2 ला आता सुरुवात होणार आहे आणि दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्गवरती तुकाई टायगर्स पारगाव दोन टीम कडनं स्वतः ॲडव्होकेट वैभव बोत्रे षटक क्रमांक 2 ला सुरुवात करण्यासाठी आता ते गोलंदाजी मार्गवरती धावताना तुम्ही इथे बघणार आहात. महत्वाच्या लढाया तुम्हाला आज इथे पाहायला मिळतील. आधीचा सामना अगदी बरोबरी सुटला आणि तो सामना बरोबरी सुटला कारण आपल्याला एक सुपर ओव्हर खेळवावे लागले आणि त्या सुपर ओव्हर मध्ये कोणार्क स्पोर्ट्स राहू हा संघ आपण पाहतो या ठिकाणी आता विजय झालेला आहे. मी तो द्वितीय फेरीमध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे. आता मी रांजणगावचा हा संघ इथे आहे. श्री साई संतराज रांजणगाव यांच्या वतीने एक गाव एक टीम अशी एक स्पर्धा त्यांनी त्यांच्या गावामध्ये या ठिकाणी आयोजित केली होती आणि 21,000 रुपयांचं असणारं प्रथम पारितोषिक त्या स्पर्धेमध्ये होतं आणि रांजणगावच्या ज्या गावामध्ये स्पर्धा होता 21,000 रुपयांचं प्रथम पारितोषिक असणारं पहिलं पारितोषिक या पारगाव टीमनं जिंकलेलं आहे. आणि यानंतर होणारा सामना आहे श्री साई संतराज रांजणगाव सांडस विरोधामध्ये बंदरे टीम. या 2 संघांमध्ये यानंतर होणारी लढाई तुम्ही बघणार आहात. तिथे थोडासा तो उसळ घेणारा चेंडू होता. अगदी अंगावरती जाऊन तो चेंडू आदळला. तिथे मात्र कोणत्याही प्रकारची धाव आपण पाहतो इथे मिळणार नाही. वैभव बोत्रे गोलंदाजी मार्गवरती षटक क्रमांक 2. आता जो बारगावचा संघ आहे तो बॅलन्स आहे म्हणजे जितके अनुभवी खेळाडू आहेत तितकेच नवोदित खेळाडू आहेत आणि जितेन शेळके सारखं नेतृत्व त्या संघाला लाभलेलं आहे. वैभव बोत्रे यांनी आपला प्रथम टॉस जिंकला आणि प्रथम आम्ही क्षेत्ररक्षण करू असा निर्णय त्यांनी घेतला आणि पेरून पंढरपूर या संघाला आपण पाहतो प्रथम फलंदाजी करण्यासाठी त्यांनी आमंत्रित केलेलं आहे आणि
तो संघ इथे आपल्याला इथे फलंदाजी करताना बघायला मिळेल. नो बॉलचा हा इशारा आपण पाहतो या ठिकाणी पंचांचा असेल, कारण वन बाउंडचा जो एक चेंडू गोलंदाज टाकू शकतो तो चेंडू त्याने टाकून घेतला होता आणि तिथे पंचांनी सुद्धा त्याला वॉर्निंग दिली होती की आता इथे तो चेंडू टाकता येणार नाही आणि त्यामुळे तो नो बॉलचा इशारा आपण पाहतो या ठिकाणी पंचांनी आपल्यापर्यंत दिला होता. हा चेंडू सुद्धा वाईड असेल आणि हा एका अतिरिक्त धावेने धावपलक पुन्हा एकदा पुढे सर, कारण जी फ्रीट कंटिन्यू होती ती फ्रीट कंटिन्यू इथून पुढे सुद्धा असणार आहे. 24 चेंडूंचा ही एक इनिंगचा खेळ तुम्ही आता इथे मैदानामध्ये बघणार आहात. हा चेंडू यावेळेस स्प्रिंटचा चेंडू होता, खूप जास्त उंच हा चेंडू गेला. विशाल मोरे डाऊन दी बॉल. महाराष्ट्र पोलीस हा खेळाडू आहे. महाराष्ट्र पोलीस सेवेमध्ये तो खेळाडू कार्यरत आहे आणि दौंड तालुक्यामध्ये तुम्ही जा, इंदापूर तालुक्यामध्ये जा. इंदापूर तालुक्यामध्ये सुद्धा मी बऱ्याचशा स्पर्धा बघत आलो आणि इंदापूर तालुक्यामध्ये कोंढार चिंचोली असेल, भिगवण असेल, या ठिकाणी विशाल मोरेचा चांगला दबदबा आहे. तो विशाल मोरे तुम्हाला महाराष्ट्र पोलीस सेवेमध्ये कार्यरत असणारा खेळाडू आज इथे बघायला मिळेल. यावेळेस पेरून पंढरपूर पुढे तरी झुंजतोय, जिथे या खेळपट्टीवरती फलंदाजांसाठी सगळं आहे, इथे ते खेळाडू मात्र पाहत यश त्यांना मिळत नाही. पहिला फलंदाज कदाचित बाद होऊन माघारी जातो. पहिला फलंदाज बाद होईल. यानंतरचा जो सामना आहे त्या सामन्याचा टॉस आपल्याला करायचा आहे. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आम्ही करतो की आपण टॉस करण्यासाठी या ठिकाणी संपर्क करा. आता सपोज आपल्याला एका दिवसात कॅमेरा षटक क्रमांक 2चा खेळ आपण पाहतो तो इथे संपलेला आहे आणि षटक क्रमांक 2चा खेळ आपण पाहतो इथे संपल्यानंतर धावपलीवरती एक खेळाडू बाद. धावा आहेत टोटल पेरून पंढरपूर टीम 8 धावा धावपलीवरती, एक गडी बाद. 8 धावा धावपलीवरती आहे. षटक क्रमांक 3 ला आता सुरुवात होईल आणि षटक क्रमांक 3 टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती विकास सुरवसे हा खेळाडू तुम्हाला गोलंदाजी मार्कवरती बघायला मिळेल. आता विकास सुरवसे हा गेली कित्येक वर्ष पारगाव टीम कडनं क्रिकेट खेळतोय आणि एक नाजूक परिस्थितीमधनं त्यानं आपल्या क्रिकेट क्षेत्राला सुरुवात केली आणि एक जसं क्रिकेट बदललं तसं तसं त्याने प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्या क्रिकेटमध्ये सुधारणा केल्या आणि एक सातत्याने एक चांगलं क्रिकेट तो खेळत आज तुकाई टायगर्स पारगाव कडनं आतमध्ये आहे. विकास सुरवसेचा हा चेंडू मिड विकेट मध्ये आणि षटकार. विकास सुरवसे यावेळेस मात्र थोडासा हलक्या हाताने त्याला तो चेंडू टाकला होता. गतीमध्ये केलेलं मिश्रण तुम्ही इथे बघितलं. स्क्वेअर लेग पंचांकडे हलकंसं धावपाचं
धावपलीवरती धावा आहेत 15. आता तुकाई टायगर्स पारगाव संघाची ताकद मोठी आहे आणि या संघाला तुम्हाला जर पराभूत करायचं असेल तर तुमच्या हातामध्ये कमीत कमी 4 ओव्हरमध्ये 50-55 धावा असणं गरजेचं आहे, कारण समोरच्या संघाची ताकद ती मोठी आहे. आज जितेश शेळके खेळतो, हा दौंड तालुक्यामधला पहिला प्लेअर आहे ज्यानं तळेगाव दाभाड्यामध्ये मॅन ऑफ द सिरीज तो ठरला होता आणि 4 व्हीलर गाडी त्यानं जिंकली होती. आज तो पीटीपीएल सारखी स्पर्धा खेळून आलेला आहे. मात्र आपल्या गावासाठी तो प्रामाणिक एक क्रिकेट गेली कित्येक वर्ष खेळतो तो जितू शेळके आज आतमध्ये आहे. हा चेंडू खूप शॉर्ट पिच होता, स्क्वेअर पॉइंटच्या डोक्यावर हा चेंडू खेळला आहे. पॉइंटच्या डोक्यावर खेळला तो एक खणखणीत आणि एक सनसनीत तडाखा होता. 4 रन इथे मिळतील. 4 धावांनी धावपली करते पेनोर पंढरपूर. हा चेंडू यावेळेस एक कलात्मक फटका खेळण्याचा प्रयत्न. विशाल मोरे कदाचित आता विकेट किपरच्या भूमिकेमध्ये आहे. लेग बाईचा हा इशारा मेनपंतांनी इथे दिला आणि लेग बाईच्या एका धावेने धावपली करते. बघा धावा आहेत 20 धावा, एक गडी बाद. षटक क्रमांक 3 चा खेळ प्रगती पदावरती सुरू असताना आज पहिला दिवस या स्पर्धेचा काल आपण उद्घाटनाचा दिवस बघितलेला आहे. कार्यक्षम नगरसेवक यांच्या वतीने 1 लाख रुपयांचं पारितोषिक पटकावण्यासाठी बऱ्याचशा मोठ्या संघ या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी उपस्थित आहेत आणि नॉकआउट पद्धतीची ही स्पर्धा तुम्ही आतमध्ये इथे बघत आहात. हा चेंडू यावेळेस निर्धाव पद्धतीचा असेल. निर्धाव पद्धतीच्या हा चेंडूने षटक क्रमांक 3 चा खेळ पाहता संपला सुद्धा. षटक क्रमांक 3 चा खेळ संपतोय आणि षटक क्रमांक 3 चा खेळ संपल्यानंतर धावपलीवरती धावा आहेत 20 धावा. 20 धावा धावपलीवरती. शेवटचे 6 चेंडू आता शिल्लक आहेत आणि शेवटचे 6 चेंडू टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती सुभाष शिंदे हा गोलंदाजी मार्कवरती. तुकाई टायगर्स पारगाव दौंड टीमकडनं शेवटचे 6 चेंडू टाकण्यासाठी आता गोलंदाजी मार्कवरती असणार आहे. शेवटच्या षटकाला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे आणि शेवटचं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती अर्थात सुभाष शिंदे गोलंदाजी मार्कवरती. तुकाई टायगर्स पारगाव दौंड टीमकडनं त्या गोलंदाजानं चेंडू हातावरती घेतला. तर हे खेळाडू अनुभवी आहे. आज गेली कित्येक वर्ष हे खेळाडू क्रिकेटची सेवा करत आहेत आणि क्रिकेट जगलेली ही लोक आहेत. त्यांनी क्रिकेट अगदी जवळून पाहिलेलं आहे. यावेळेस डोळ्याचं पापलं पडत नाही तोपर्यंत विकास सुरवसेचा दस्तानामध्ये हा चेंडू धावून थांबला सुद्धा होता. या चेंडूवरती कोणत्या प्रकारची धाव पण पाहतो या ठिकाणी मिळणार नाही. निर्धाव पद्धतीचा हा चेंडू तुम्हाला इथे पाहायला मिळाला. पेनूर पंढरपूर कुठेतरी आता अडचणीमध्ये आहे. कुठेतरी जास्त धावा त्यांच्या पद्धतीने आतापर्यंत बनवलेल्या नाहीत. मात्र तो धावफलक बनवण्यासाठी सुद्धा तो प्रयत्न आता करावा लागणार आहे. हा चेंडू यावेळेस मिड विकेट मध्ये खेळला फटका आहे. क्षेत्ररक्षक दोघे आहे. मिड विकेट मध्ये तो चेंडू होता. एक टप्पा सीमारेषेच्या बाहेर तो चेंडू. 4 रन तिथे मिळतील आणि चौकाराच्या सहाय्याने धावफलक करते पेनर पंढरपूर टीमचा जो धावफलक असेल 25 धावा. 25 धावा धावफलक करते आहेत. हा सुद्धा चेंडू सुभाष शिंदे यांचा खूप चांगला आहे. याही चेंडूवरती कोणत्या प्रकारची धाव मिळणार नाही. खिंडेमध्ये अक्षरशः रोखून ठेवलंय. फलंदाजांच्या पायामध्ये बेड्या ठोकलेल्या आहेत आणि जागची जागी पंढरपूर पेनूर या टीमला आपण पाहतो त्यांनी उभं करून ठेवलेलं आहे.
ऑरेंज कलरचा कॅप परिधान करून तो खेळाडू तुम्हाला तर इथे स्ट्राईक एंडला पाहायला मिळेल. शेवटचं षटक आहे आणि शेवटच्या षटकातले काही चेंडू शिल्लक आहेत. पॉइंट मध्ये हा चेंडू असेल. पाठीमागे क्षेत्ररक्षक उभा आहे. चेंडू थांबवतोय तो सीमारेषेच्या आतमध्ये. फेक विकास सुरवसेकडे आली. विशाल मोरेला तो चेंडू थांबवता आला नाही. शेवटी सागर ताकवणेकडे तो चेंडू आला आणि तोपर्यंत धावा पळून पूर्ण झाल्या. त्या टोटल 3 तर मिळालेल्या आहेत. आता या 4थ्या धावेच्या प्रयत्नामध्ये खेळाडू धावबाद होईल. तीन धावा मी धावपलीवरती घेतो आणि या 3 धावेने धावपलीवरती असणारा धावफलक आहे 28 धावा. 28 धावा धावपलीवरती. नवीन खेळाडू लवकर या. हो चला. शिरूर तालुक्यामधला असणारा श्री साई संतराज डांजणगाव संघाचे संघनायक. आपण टॉस करण्यासाठी या ठिकाणी नाणेफेक करण्यासाठी या ठिकाणी संपर्क करा आणि त्यांचा जो ऑपोजिट संघ आहे पंधरे टीम आपल्याला विनंती आहे की आपलेही संघनायक या ठिकाणी ताबडतोब टॉस करण्यासाठी इथे संपर्क करा. चला दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉस करण्यासाठी इथे या. आपला टॉस यानंतर होणारा सामना तिथे संपन्न होणार आहे. मिड विकेट मध्ये हा चेंडू आणि मिड विकेट सीमारेषेबाहेर. हो काही आपल्या स्पर्धेचे नियम आहेत ते तुम्हाला टॉस करताना सुद्धा आपले मुख्य ऑर्गनायझर सुद्धा सांगतील आणि मीही तुम्हाला त्या स्पर्धेचे जे काही नियम आहेत ते नियम तुम्हाला या ठिकाणी नक्कीच सांगितले जातील. बेसिक 2 नियम आपण ठेवलेले आहेत की तुम्ही पंचांना विचारल्याशिवाय आतमध्ये जाऊ शकत नाही. तुम्ही बाउंड्री लाईनच्या आतमध्ये कार्ड चेंज करू शकत नाही. चेंडू चेक करण्याचा अधिकार हा फलंदाजांना नाही. हे नियम थोडेसे लक्षात घ्या.
बेनूर पंढरपूर आपला 12वा खेळाडू आपण इथे पाठवला होता, तो पुढे गेला नाहीये का तुमच्याकडे 12वा? बरं तुम्ही सांगा आतमधून. ठीक आहे. राजेश पहिलं षटक टाकण्यासाठी राजेश आपण पाहतो गोलंदाजी मार्गवरती. चेंडू द्यायचा का विशाल सर? घ्या हा चेंडू घ्या. टेनिक्स बॉलवरती आपण ही स्पर्धा या ठिकाणी खेळवतोय. पंचांनी चेंडू चेक केलेला आहे. सामन्याला सुरुवात होईल. पहिलं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्गवरती राजेश आहे आणि पहिली जोडी तुम्ही पाहता तुकाई टायगर्स पारगाव दोन टीमकडनं खेळण्यासाठी आतमध्ये सागर ताकवणे आणि विशाल मोरे, ते मॅन्स फ्रॉम तुकाई टायगर्स पारगाव गावामधले हे दोन खेळाडू आहेत आणि खूप मोठी ताकदवान जोडी ही खेळाडूंची आहे. सागर ताकवणे मात्र बऱ्याचशा मोठ्या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट फलंदाज म्हणून ज्या खेळाडूला किताब मिळालेला आहे तो सागर ताकवणे तुम्हाला द स्ट्राईकरला बघायला मिळेल. तर दुसऱ्या साईडनं महाराष्ट्र पोलीस सेवेमध्ये कार्यरत असणारा खेळाडू विशाल मोरे. आता मापक आव्हान आहे. 4 ओव्हरमध्ये तुम्हाला 35 धावांची गरज आहे आणि समोर पारगावचा संघ आपण पाहतो होता इथे हा धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेला आहे. आता मोहोळ तालुक्यातला हा संघ आहे आणि दुसऱ्या साईडने दौंड तालुक्यामधला हा संघ आहे. आता या दोन संघांची गाठ कधी आधी पडली असेल नसेल आपल्याला माहित नाही, मात्र आता त्यांची गाठ पडलेली आहे आणि हिंदवी स्वराज्य ग्रुप यांच्या वतीने आयोजित नगरसेवक चषक 2021 मध्ये ही गाठ पडलेली आहे. हा चेंडू सागर ताकवणे, नो बॉल आणि चेंडू सीमारेषा पार. सीमारेषेच्या बाहेर 4 रन. सागर ताकवण्याला हे चेंडू तुम्ही टाकू शकत नाही. बून से बनता है सागर. हा सागर 1 ओव्हर जरी आतमध्ये थांबला ना तरी ती सागराची सुनामी येते आणि आता इथे हा 3 हिटचा चेंडू असेल सागर ताकवणे आणि यावेळेस हा चेंडू बॅटवरती त्याच्या आला नाही. विशाल मोरे होता डेंजर एरियाला. तिथे आपण पाहतो एक सिंगल मिळाली. एका सिंगलच्या साहाय्याने धावपलीवरती 6 धावा. तुम्ही पाहता आपल्या स्वप्नांचा पाठलाग तुम्ही असा करा की जशी आता ही रात्रीची शेवटची बस आहे. आज ही बस गेली ना परत मिळणार नाही. मिळेल कधी? नगरसेवक चषक 2022 ला. हा चेंडू विशाल मोरेचा हात अडका. 4 रन. टायगर्स पारगाव दोन टीमची सुरुवात मात्र अफलातून झालेली आहे. पंधरी टीम दादा आपण टॉस जिंकलेला आहे आणि त्यांनी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय या ठिकाणी यानंतर घेतलाय. तर रांजणगाव टीम तुम्हाला यानंतर प्रथम फलंदाजी करायची आहे. रांजणगाव टीम तुम्ही फलंदाजी करण्यासाठी तयार आहात. हा सामना अगदी आता जवळ येत चाललाय. विशाल मोरे, द महाराष्ट्र पोलीस ऑन फायर. षटकार. बॉल द्या. नवीनच द्या कारण पहिलीच ओव्हर आहे आणि धावपलीवरती धावा आहेत बघा. 16 धावा. षटक क्रमांक 1 चा खेळ आपण पाहतो इथे प्रगती पथावरती सुरू असताना 16 धावा धावपलीवरती आहेत. प्रवास सोपा आहे आणि तितकासा अवघड सुद्धा आहे. तुटका प्रवास असताना दौडत काय होतो, सप्तमन असताना ओढत पाय होतो. धरुणी घट्ट होते मलाच माझे बिंबन, मग रडूनी त्या दिवशी आम्ही सोडवत काय होतो. हा गुंता सोडवायचा आहे. हा चेंडू विशाल मोरेसाठी होता
अचूक लाईन लेंथ या चेंडूवरती मात्र कोणत्याही प्रकारची धाव इथे मिळणार नाही. पहिलं षटक प्रगती पदावरती राजेश टाकतोय आणि 16 धावा धावपलीवरती तुकाई टायगर्स पारगाव दौंड टीमनं बनवलेल्या आहे. आज ते 11 आलेले आहेत. 12वा खेळाडू जरी त्यांचा इथे नसला तरी आपली सहकार्याची भावना कायमस्वरूपी खेळाडूंना राहणार आहे. हो यावेळेस विशाल मोरे पीछे मुडके नाही का घर पे बुल बघा बरं विशाल मोरे महाराष्ट्र पोलीस प्लेअर तो बाद आणि आता त्या खेळाडूची जागा भरून काढण्यासाठी जितेन शेळके मी सांगितलं हाच प्लेअर दौंड तालुक्यामधला पहिला हा खेळाडू आहे ज्यानं तळेगाव दाभाडे येथे मॅन ऑफ द सिरीज तो ठरला आणि 4 व्हीलर गाडी त्याने जिंकली. आणि मावळ ट्रॅकर्स हा संघ तुम्हाला ऐकून असाल तुम्ही हप्पीच क्रिकेटमध्ये मावळ ट्रॅकर संघाचा संघ नायक तो आहे. 11 गावातले नाही तर मला वाटतं 5-6 तालुक्यातले प्लेअर त्याने एकत्र केलेले आहेत आणि तो मावळ ट्रॅकरचा संघ त्याने बनवलेला आहे. आणि हप्पीच क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये मावळ ट्रॅकर्स अंतिम 4 मध्ये कायमस्वरूपी खेळत असतो. पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर धावपलीवरती 16 धावा म्हणजे अजून 18 चेंडू शिल्लक आहेत आणि 18 चेंडू मध्ये सामना जिंकण्यासाठी 19 धावांची गरज तुकाई टायगर्स पारगाव दौंड टीमला आहे. 18 चेंडू 19 धावा. तुम्ही पाहता आत्ताचा क्षण हा काही क्षणातच जुना होईल मात्र आपण नव्या क्षणांसाठी कायम नवीन असायला हवं. पहिलं षटक संपलं विषय तो सोडून द्या थोडस महागडं होतं मात्र अजून सामना संपला नाही आणि सर्वच वादळ ही तुमच्या आयुष्यामध्ये बघा तुम्हाला अडथळे आणण्यासाठी येत नाही. काही वादळ हा तुमचा मार्ग मोकळा करण्यासाठी सुद्धा आयुष्यामध्ये येत असतात. हा क्लोज केला ना म्हणून वाढून बा 18 चेंडू 19 धावांची गरज आहे आणि सागर ताकवणे हा फटका खूप जास्त उंच हा चेंडू गेलाय आणि डाऊन द बॉल राजेश्वर आणि धक्का क्रमांक 2. धक्का क्रमांक 2 सागर ताकवणे इथे बाद. तर आता त्या खेळाडूची जागा भरून काढण्यासाठी आतमध्ये येईल विकास सुरवसे हा नवीन खेळाडू की मी पहा सांगितलं एक नाजूक परिस्थितीमधनं या खेळाडूने क्रिकेट खेळायला सुरुवात केली. परिस्थिती माणसाला बनवत सुद्धा नाही आणि परिस्थिती माणसाला बिघडवत सुद्धा नाही. सर्वात मोठी वस्तुस्थिती असते. आणि जितेन शेळके यावेळेस बॅकफुटवरती जात आडवा बॅटने हा चेंडू शॉट फाईन लेग मध्ये खेळलेला आहे की मावळ ट्रॅकर्स टीमचा तो संघनायक आहे आणि शिरूर तालुका दौंड तालुका हवेली पुरंदर आणि इंदापूर या सगळ्या तालुक्यातले प्लेअर घेऊन तो खेळत असतो. आणि आज हा सामना सुद्धा लाईव्ह पद्धतीने मावळ ट्रॅकरचा सगळा संघ पाहतो आणि ती मावळ ट्रॅकरची टीम मला वाटतं भिगवण मध्ये आज ते फायनल खेळण्यासाठी गेलेले आहेत. जितेन शेळके त्यांच्यामध्ये नाही कारण तो गाववाईजला आज पारगाव मधनं खेळतोय. आज स्वप्नील भालेराव तिथे आहे. सोमा सोनवणे मांजरीवरनं ही स्पर्धा पाहत तो सामना तो खेळाडू ही स्पर्धा ऑनलाईन पाहतोय. निखिल गोगडे आज शिरूर तालुक्यातला प्लेअर तिथे आहे. कदाचित चेतन चव्हाण सुद्धा आहे आणि आज बऱ्याचशा मोठ्या मोठ्या ताकदवान खेळाडूंचा भरणा असणारा मावळ ट्रॅकरचा संघ सुद्धा ही स्पर्धा ऑनलाईन पद्धतीने तुम्ही पाहताय. तुमचं सुद्धा आम्ही कार्यक्षम नगरसेवक दुर्योधन बाबू भापकर यांच्या वतीने आम्ही मनापासून स्वागत करतो. ही स्पर्धा आपण ऑनलाईन पद्धतीने पाहताय. डीप लॉगऑफ मध्ये हा चेंडू पाठीमागे क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल धाव तिथे मिळेल आणि एका सिंगलच्या साहाय्याने धावपलीवरती धावा आहेत बघा 18 धावा
15 चेंडू अजून शिल्लक आहेत आणि 15 चेंडू मध्ये अजून 17 धावींची गरज आता इथून पुढे आहे. 15 चेंडू 17 धावींची गरज असणारा हा सामना तुम्हाला आतमध्ये इथे पाहायला मिळेल. जितो शेळकेसाठी हा चेंडू होता, शराफ सिंदूरवरती हा चेंडू होता. इथे एक सिंगल त्याला तिथे मिळाली. एका सिंगलच्या साहाय्याने पुन्हा एकदा तो समीकरणामध्ये चेंजेस होणार आहे. आज खूप महत्वाच्या लढाई आहेत. नॉकआउट ही पद्धत आहे. प्रत्येकाला जिंकण्यासाठी इथे संघर्ष करायचा आहे आणि तो संघर्ष खूप मोठा आहे. दी बिग स्ट्रगल दी बिग सक्सेस असं म्हटलं जातं. जितका मोठा तुमचा संघर्ष तितकं मोठं यश तुम्हाला मिळणार आहे. जितनी बडी जीत उतना बडा संघर्ष. जीवनाच्या शर्यतीमध्ये तुम्ही कधीच दुसऱ्याला हरवण्यासाठी पळू नका. तुम्हाला पळायचंच असेल तर तुम्ही स्वतःला जिंकून देण्यासाठी पळा. 100 लोकांच्या शर्यतीमध्ये उतरता तुम्हाला 1 नंबरवरती यायचंय. तुम्हाला 99 लोकांपेक्षा वेगळा विचार करावा लागेल आणि तो वेगळा विचार घेऊन जितेन शेळकेचा हा फटका होता. मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक समोर असेल, झेल टिपला आणि जितेन शेळकेचा खेळ संपला. काय विषय विषय आहे का नाही? 2 मिनिटं तरी इकडे बोला ना राव. 2 मिनिटं आज ही जाऊ जरा वेळ नंतर. अरे एकला काय बरोबर आहे. 2 बॉलचा मॅच राहिली. 12 चेंडू अजून शिल्लक आहेत आणि 12 चेंडू मध्ये 15 धावींची गरज सामना जिंकण्यासाठी तुम्ही इथून पुढे बघणार आहात. 12 चेंडू 15 धावा. सामना लो स्कोरिंग असला तरी लो स्कोरिंगचे सामने कित्येक वेळा जास्त रंगतदार होत असतात. विकास सुरवसे सरळ बॅटने हा चेंडू खेळलाय. समोर क्षेत्ररक्षक आहे. या चेंडूवरती कोणत्याही प्रकारची धाव इथे मिळणार नाही आणि ह्या निर्धाव चेंडूने पुन्हा एकदा कॅल्क्युलेशन पालटलं जातंय. आता शेवटचे चेंडू शिल्लक असतील 11 आणि 11 चेंडू मध्ये सामना जिंकण्यासाठी अजून 15 धावींची गरज आता इथून पुढे असणार आहे. डान्सिंग डाऊन द विकेट. 1-2 पावले पुढे सरसावत हा चेंडू मिड विकेट मध्ये खेळलाय. एक धाव घेतली क्षेत्ररक्षकांकडनं ही चूक आणि ह्या चेंडू सीमारेषेच्या बाहेर. क्षेत्ररक्षण करणाऱ्या खेळाडूंकडनं होणाऱ्या हा खूप जास्त चुका आपण इथे पाहतोय. एक चूक ही माणसाचं आयुष्य उद्ध्वस्त करणारी असते. एपीजे अब्दुल कलाम काय सांगतात तर एपीजे अब्दुल कलामांचं एक सुंदर वाक्य आहे की जगातला सर्वात मोठा चांगला गुरु जर तुमचा कोण असेल ना तर जगातला सगळ्यात चांगला गुरु तुमची शेवटची चूक आहे. तुम्ही तुमच्या चुकीतनं सुधारण्याचंही काम करायचं असतं. अनिकेत ताकवणे ऑन स्ट्राईक आणि शॉर्ट पिच चेंडू स्क्वेअर लेग मध्ये अनिकेत ताकवण्याचा हा जिंकण्यासाठी फक्त 4 धावींची गरज आता इथून पुढे असणार आहे.
8 चेंडू आणि 4 धावांची गरज असणारा हा सामना. यानंतर आपण पाहतोय शिरूर तालुक्यामधला संघ श्री साई संतराज रांजणगाव विरोधामध्ये बंधारी टीम. या दोन संघांमध्ये यानंतर होणारी लढत आपण बघणार आहोत. बंधारी टीमने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे. तर श्री साई संतराज रांजणगाव टीम तुम्हाला फलंदाजी करायची आहे. दोन्ही संघांचे एक एक अतिरिक्त खेळाडू या ठिकाणी ताबडतोब या. त्यानंतर सामना सुरू होईल. यावेळेस परफेक्ट ब्लॉक होल खोलूर पद्धतीचा हा चेंडू होता. हा चेंडू गोलंदाजाकडे असतो. हा गोलंदाज चेंडू टाकून नक्कीच तिथे एक चांगल्या पद्धतीने वाचू शकतो. एक सिंगल इथे मिळाली आणि एका सिंगलच्या सहाय्याने आपण जाऊ धावपलीवरती. 3 षटक संपलेले आहेत. 32 बनवलात. अजून 6 चेंडू शिल्लक आहेत आणि येणाऱ्या 6 चेंडू मध्ये 3 धाव्यांची गरज आता इथून पुढे आहे. 6 चेंडू आणि 3 धाव्यांची गरज असणारा हा सामना तुम्हाला आता इथे पाहायला मिळेल की ब्लॉकवर जे चेंडू असतात खोलवर पद्धतीचे हे चेंडू आता गोलंदाजांकडे ती ताकद आहे. सतिक लाईन लेंथ वरती ते चेंडू टाकत असतात आणि आता ह्या विकेट वरती तर तुम्हाला सतिक लाईन धरूनच चेंडू टाकावा लागणार आहे. कारण इथे एखादा चुकीचा टप्पा तिथे फलंदाजानं षटकार खेळला म्हणून समजा. शेवटचे 6 चेंडू कोण टाकेल राजेश? समाधान. तो समाधान आता शेवटचे 6 चेंडू टाकण्यासाठी गोलंदाजी मार्गावरती. डीजे ऑपरेटर सुद्धा आपल्या सोबत आहे. आज त्यांच्या माध्यमातून हा आवाज आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आपल्या डीजे ऑपरेटर साहेबांनी सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने केलेलं आहे आणि खूप चांगली साऊंड सिस्टीम अँड इव्हेंट मॅनेजमेंट त्यांचं इथे काम पाहतोय. एखाद्या नवी नवरी सारखं त्यांनी हे मैदान सजवून ठेवलेलं आहे आणि आता या एका लेग बायच्या धावेने धावपलीवरती आपण जाऊ. सामना बरोबरीत पुन्हा एकदा सुटलेला आहे. 1 धावेची आता गरज असेल सामना जिंकण्यासाठी. बंधारी टीम तुम्ही लाईन वरती येऊन थांबा. तुमचा एक अतिरिक्त 12 खेळाडू भैया इथे पाठवून द्या. हो आणि रांजणगाव टीम हिंदवी स्वराज ग्रुप स्वयंभू नगर यांच्या वतीनं शुभम भैया तावरे यांचं आम्ही मनापासून स्वागत करतो. त्यांचं आगमन आणि हा षटकार